नमस्कार, मी आकांक्षा. साधं सराच्या स्टुडिओमध्ये तुमचं स्वागत आहे. पण आज आपण स्टुडिओमध्ये नसून स्टुडिओच्या थोडंसं बाहेर आलेलो आहोत. कारण पुढच्या महिन्यात आपला गणपती बाप्पा येणार आहे. पण हा गणपती बाप्पा आपल्या घरी यायच्या आधी त्याचा प्रवास बनण्याचा कसा असतो हे आज आपण आजच्या पॉडकास्टमध्ये बघणार आहोत. आणि यासाठी आपल्यासोबत असणार आहेत बल्लू बनाचे मूर्तिकार आहेत आणि त्याचबरोबर त्यांनी गणपती बाप्पाच्या कोणकोणत्या मूर्त्या बनवलेल्या आहेत आणि त्याचा प्रवास कसा सुरू होतो आणि कशा पद्धतीने ते बाप्पा आपल्या घरी येतात, आपल्या मंडळात येतात, हे आपण आजच्या पॉडकास्टमध्ये बघणार आहोत. चला सुरू करूया. तुमचं साध्या सराच्या पॉडकास्टमध्ये स्वागत आहे. नमस्ते. गणपती बाप्पाच्या मूर्ती तुम्ही कधीपासून बनवताय आणि मूर्ती बनवावी अशी तुमची काय इच्छा वाटली? मी गेली आता एक 30 वर्ष ही गणेश मूर्ती बनवायचा व्यवसाय आहे. अगोदर मी गजानन सलगर म्हणून आमचे गुरु आहेत त्यांच्या इथे मी जात होतो. बर. आमचा प्रॉपर व्यवसाय मंदिर कंस्ट्रक्शनचा आहे. बर. जे सांगलीतील गणपती मंदिरचं शिखर, शनी मारुतीचं शिखर हे आमच्या वडिलांपासून तो व्यवसाय आहे. मी ते करत करत मला आवड म्हणून मी गजानन सलगर म्हणून आहेत आमचे गुरु त्यांच्यात मी असंच आवड म्हणून जात होतो. तिथून एक आवड निर्माण झाली. तिथे फारच एक 10 वर्ष मी तिथे काम केलो. तिथून नंतर मग असेच मला सगळ्यांनी साथ दिल्यामुळे मी ह्या क्षेत्रात भाग घेतलो. आज 30 वर्ष हा गणेश गणेश मूर्ती बनवण्याचा व्यवसाय सुरू केलेला आहे. आता तसं बघायला गेलं तर आपण 3 ते 4 महिने पूर्ण वेळ तुम्हाला या मूर्ती बनवण्यासाठी द्यावा लागत असेल. हो. मग तुमचा जो व्यवसाय आहे त्याकडे बरोबर. तेवढं लक्ष देता येत देता येत नाही. नाही. हो. आणि या काळामध्ये मग त्याचं समाधान कसं आहे आणि व्यवसाय म्हणून आपण जेव्हा मूर्तिकार म्हणून काम करत असतो हो. तेव्हा काय अडचणी येतात किंवा काय आव्हानं येतात? तर ज्यावेळी आम्ही ही गणेश 3 महिने गणपतीचं काम सुरू करतो, आमच्या मंदिराकडचं कामाचं दुर्लक्षच होतं. कारण आम्ही जो हा गणेश गणेश व्यवसाय स्वीकारलेला आहे, हा व्यवसाय कमी व आवड म्हणून जास्त. गणपती बनवताना आम्ही श्रद्धेनं आणि भक्तीनंच बनवतो. त्यामुळं आम्हाला गणपती बनवताना काही भुकेचं भान नसतं, वेळेचं भान नसतं, काही नसते. आम्ही कलाकाराला आम्हाला फक्त कलेचीच भूक भरपूर असते. बरोबर. त्यामुळं आम्हाला दुसरं काहीही सुचत नाही. घरी म्हणतात किती टायमिंग झालं, तरी बी आम्ही ते वेळ त्याच्याकडे लक्ष देत नाही. बरं. गणपती बनवण्यात एवढं मग्न होतो, की दुसरं काहीही कुणीकडेही लक्ष जात नाही आमचं. यामध्ये आपण बघायला गेलं तर जेव्हा एखाद्या मूर्तीला म्हणजे मंडळ मानधन देऊन घेऊन जातात मूर्तीला, तर तेव्हा आपण मानधन जेव्हा सांगतो तेव्हा बऱ्याचदा असा समोरच्या मंडळांमध्ये काही अडचणी असतात किंवा एखाद्या मूर्तीची जे काम करणं असेल, त्याचं बांधणी असेल किंवा ती मूर्ती बनवणं असेल, तर त्याचा खर्च किती येतो? आणि त्याचबरोबर आपण जेव्हा मूर्ती देतो मंडळांना, तर त्याचा कशा पद्धतीने नफा-तोटा काय आहे? खरं तर आता कसं असतं गणपतीची एक मूर्ती दरवर्षी आम्हाला कसं साईजवरून एक थोडं पैसे वाढवून द्यायची पद्धत असते. पण अचानक आता यावर्षी कसं झालेलं आहे 40 ते 45% दर वाढलेले आहेत. बरं. मग आम्हाला ते मंडळाबरोबर जास्त बोलणं ही त्रास होतो. आम्ही त्यातूनही समाधानकारक त्यांच्यावर बोलून व्यवस्थित सांगून बाबा दर वाढलेले आहेत थोडे द्या. आणि जे मंडळ आहेत आपल्याकडे जे आहेत ते समाधानकारक आहेत. आपलं काम चांगलं, आपला स्वभाव चांगला असल्यामुळे त्यांनी आपल्याला समजून घेऊन योग्य ते दर देतात. बरं. जास्त काही त्रास देत नाही. मंडळ हे समाधानी पाहिजे. मंडळाला ही समोरच्या कलाकाराची किंमत कळाली पाहिजे. आणि कसं असतंय गणपती मूर्ती घेताना ॲक्चुअली किंमत करू नयेच. आणि मूर्तिकारांनीही त्याचं खूप असं दर सांगून त्या मंडळाकडून बी खूप आशा करू नये. बरं. समाधानकारक एक व्यवसाय ही श्रद्धा आणि भक्ती ह्या हिशोबाने हा व्यवसाय केला तर तो यशस्वी आहे. बरोबर. चांगला. याच्यामध्ये आपण काय-काय रॉ मटेरियल जे आहे, सामान जे आहे ते वापरतो मूर्ती बनवण्यासाठी? आता आमच्यामध्ये एक नारळाचा कात्या असतो. तो कात्याचा वापर केला जातो. पी-ओ-पी प्लास्टर ऑफ पॅरिस वापरलं जातं. परत आतमध्ये चिवाट्या असतात ते चिवाट्या घालाव्या वापरल्या लागतात. नंतर मग येतं आपलं ते कलर. कलरला वॉटर बेस्डच कलर असतात. आपण ऑइल बेस अजिबात वापरत नाही. टोटल सगळा म्हणजे प्रदूषण होऊ नये त्यामुळे आम्ही वॉटर बेस्डचेच कलर वापरतो. बरं. यामध्ये आता आपण बघायला गेलं तर आधीच्या काळात जेव्हा तुम्ही अगदी सुरुवातीला मूर्ती बनवत होता हो. आणि आता याच्यामध्ये काय फरक दिसतोय का तुम्हाला मूर्तीच्या म्हणजे मूर्ती कुठल्या प्रकारची असेल किंवा वेगवेगळ्या आकर्षक मूर्ती ज्या आहेत, आधीपेक्षा आता काय फरक दिसतोय तुम्हाला? एखादी मूर्ती बनवण्याची मागणी असेल यासाठी? बरोबर. आता आधी कसं होतं, आधी एक 25-30 वर्षाच्या अगोदर जे आम्ही बनवत होतो, जास्तीत जास्त दगडूशेठ किंवा असं गजकर्णी असं म्हणजे साधी सिंपल गणपती असायची. प्रभाव पण जास्त नसायची. आत्ताच्या मंडळाची मागणी जरा असं म्हणजे वेगवेगळे अँटिक पीस म्हणजे प्रभाव चांगलं, परत लालबागची वाढली क्रेज, चिंतामणीची क्रेज वाढली.
ते बनवताना आम्हाला हे चांगलं वाटतं. म्हणजे जेवढं चॅलेंजचं काम असेल, ते चॅलेंजचं काम आम्ही चांगलं करून देऊन मंडळाला ज्यावेळी खुश करणार ना, तेव्हा आम्हालाही ते बरं वाटतं. बरोबर. यामध्ये आता मूर्तिकार म्हणून काय अडचणी तुम्हाला फेस कराव्या लागतात? कारण एखादी मूर्ती घडवणं त्याच्यासाठी पहिला विषय हा येतो, की ते सगळं मटेरियल आणलं पाहिजे. हो, हो. त्याचा खर्च भरपूर आहे. त्या पद्धतीने आपण तेवढ्या मानधनाने ती मूर्ती देऊ शकत नाही. काही वेळा आपल्याला त्याचे दर कमी करावे लागतात. लाग आणि त्याचबरोबर मग त्याच्यामध्ये कधी नफा होतो, कधी तोटा होतो. तर मग या सगळ्यामध्ये काय अडचणी तुम्हाला आतापर्यंत फेस करायला लागल्या? एक मूर्तिकार म्हणून तुम्ही काय सांगाल? मुक्तकार म्हणून म्हटलं तरी आता आम्ही ज्यावेळी मूर्ती बनवत असतो, त्याचं काय आम्ही असं दर करत नसतो. मूर्ती बनवतो. बनवल्यानंतर त्याचा दर तयार होतो. ज्यावेळी आम्ही मंडळाला सांगतो, तेव्हा मंडळाला बी खूप वाटतं. तर आम्ही समजून सांगतो त्यांना, "बाबा ह्यावेळी हे मटेरियल वाढलं आहे, हे म्हणजे कात्या वाढलाय, प्लास्टर वाढलाय." थोडं मंडळ जरा थोडं हे करतं, की "कमी करा दादा, कमी करा." आम्ही समजून सांगून कुठेतरी कॉम्प्रोमाईज करून मूर्ती बनवतो. आम्हाला म्हणजे मूर्ती बनवताना कसं असतं, की एकतर लाईटचं अडचण येते. ते लाईटचं केव्हा गेली, की ते कामाला प्रॉब्लेम होतो. पण इतर वेळी मटेरियल एक-एकदा वेळेवर मिळत नाही किंवा आता आम्ही काम करत असतो, सकाळी लागतो, दुपारी लागतो, संध्याकाळी रात्री 12-12, 1-1 वाजून काम करत असतो. केव्हा-केव्हा शरीरही थकतं. त्यामुळेही काही त्रास होतात. त्यातूनही बाप्पांच्या कृपेनं आजपर्यंत तर आम्हाला कुठलाही त्रास नव्हता. गणपती बसवण्याच्या अगोदर 5-6 दिवस आमचं काम कंप्लीट होऊन एकदम मंडळाला खुशीनं आम्ही ही मूर्ती देतो. बरोबर. हं. गणपती बाप्पा हा सगळ्यांचा आवडता आहे. हो. गणपती बाप्पा यायच्या आधीपासून 1-1.5 महिना जेव्हा तुम्ही मूर्ती काम सुरू करता, हां. तर तेव्हा बरेच लोक येत असतील बघायला. येतात. लहान-लहान मुलं येतात, असतात, येतात. ज्यांना खूप हां, आकर्षण हां, असतंय, की कशा पद्धतीच्या मूर्ती आहे, त्याचं काम हां. कसं चालू आहे. बरेच जणांना आवडतं, की बाबा मला रंग काम करायचं आहे किंवा हो, हो. याच्यामध्ये तुम्ही काय सांगाल? तुम्हाला कसे एक्सपिरियन्स येतात? तर आम्ही तर आमचा कारखाना कायम ओपनच ठेवतो. आम्ही कोणी कितीही लहान मुले येऊ देत, मोठे येऊ देत, लेडीज पण येतात. आम्ही ओपनच कारखाना ठेवलेला असतो. या बघा मस्तपैकी, फक्त कुठे धक्का लावू नका एवढंच सांगतो. कारण त्यांना एक आवड असते बघण्याची. ती आवड आम्हीही लहान असताना असंच पत्र्याच्या कोपऱ्यातून बघत होतो, आम्हाला हाकलत होते. ते अजूनही आठवते. खरं आम्ही ते न विसरता आम्ही सगळ्यांना ओपनमध्ये दाखवतो. कारण आणि एक लहान मुलांना गणपती दाखवायच्या मागचं कारणही आहे. माउथ पब्लिसिटी जी असते ते लहान मुलंच बनवतात. हो. आता लहान मुलं आले, हे गणपती बघितले, हे बल्लू दादाने किती छान गणपती बनवला, हे सगळीकडे सांगतात. ते सांगितल्यामुळे आणि मंडळ आमच्याकडे आकर्षक होतं. बरोबर. म्हणजे ते चांगलं आहे आणि त्यांना बी आवड असते, त्यांची आवड असते, त्या आवडीला आपण दाद दिली पाहिजे. बरोबर. आपण दरवर्षी किती मूर्ती बनवतो आणि किती मंडळांसाठी आपण काम करतो? 30-25 वर्षाच्या अगोदर मूर्ती बनवत होतो. आपल्याकडे एक 15 ते 20 मंडळ होते. आता सध्याच्या परिस्थितीत 110 मंडळ आहेत. बर. 110 मंडळ मधले आपल्याकडे मोठे 20 फूट 21 फूट मंडळ एक 5 ते 6 आहेत आणि 10, 11, 12 फुटाचे एक 15 आहेत आणि सर्वजण 6-7 फुटाचे एक 80 ते 85 मंडळ, असे 110 ते 105 मंडळ आपण मंडळाची बनवतो. बर. आपल्याकडे गणपती आर्मी मधले लोकही घेऊन जातात. आता राजस्थानला एक गणपती जातो माझा, आर्मी मध्ये नेऊन बसवतात राजस्थानला, दरवर्षी ते घेऊन जातात. परत जत आहे, बेंगलोर आहे, जमखंडी आहे, सांगली, आजूबाजूच्या क्षेत्रात जवळपास आपले गणपती जातात. बरोबर. मग या सगळ्या प्रवासामध्ये 3-4 महिन्याचा हा कालावधी असतो. आपण गणपती पूर्ण उभा करतो. एका मूर्तीला बनवायला किती वेळ लागतो पूर्ण बनायला? तसं आता साच्यातला गणपती जर असेल ना, तर 1-2 दिवसात पूर्ण होतो गणपती. बर. साच्यामधला लहान. बर. आणि मोठा जो आम्ही बनवतो, जो 10 फुटाच्या पुढचा, तो गणपती बनवायला आपल्याला 10 दिवस 10 ते 12 दिवस तर लागतात. कारण त्याला कसं असे प्रॉपर फॅब्रिकेशन वर्क करून उभा करावा लागतो. आणि लहान मूर्ती असतात हे साच्यातून बनतात, ते 1-2 दिवसात पूर्ण होतात. बर. एक बाप्पाच्या मूर्ती बनवायची आवड कशी निर्माण झाली तुम्हाला? ऍक्च्युली मी मंदिराचं काम करत होतो. मला एक असं सिंहाचं, मंदिरात सिंह तयार करायचा होता. मग ते सिंह मला जमत नव्हता. त्यासाठी मी आमचे गुरु गजानन सलगर यांच्यापाशी जातो. मग ते सिंह बनवत मी ते तिने गणपतीची मूर्ती बनवत होते. मग मी येऊ का विचारलं, तिने या म्हटल्यावर मी तिथं जे सुरुवात केली, तिथून जी आवड निर्माण झाली, आजपर्यंत बाप्पांच्या सेवेत सदैव यशस्वीरित्या चालू आहे. आपण 3 महिने बाप्पाच्या मूर्तीचं काम सुरू करतो. हो. त्याच्यानंतर सगळ्यात महत्वाचा दिवस येतो, ज्या दिवशी आपण गणपती बाप्पा आपल्या घरी आणतो. बरोबर. मंडळात घेऊन जातात गणपती बाप्पाची मूर्ती. हो, हो. तो दिवस तुमच्यासाठी कसा असतो? आता खरं तर आम्ही 3 महिने रात्रंदिवस काम करत असतो, सगळे ग्रुपमध्ये.
म्हणजे एवढा उत्साहात असतो की असं एक वेगळा आनंद असतो. आणि ज्यावेळी आमचा गणपती आम्ही बनवलेला असतो जीव ओतून, ते ज्यावेळी मंडळ नेत असतं ना, त्यावेळी आमचं असं अंतःकरण भरून येत असतं. कारण आम्ही रात्रंदिवस काम करत असतो आणि ज्यावेळी कारखाना मोकळा होत असतो ना, तेव्हा आनंद ही तेवढाच असतो की आमची मूर्ती चांगली चालली. खरं दुःख ही तेवढंच असते की आम्ही बनवलेली मूर्ती चालली. बरोबर. कारण आम्ही सगळं सोडून 3 महिने ह्यात एक आवड म्हणून आलेलो असतो. आणि ती आवड असते खरं ज्यावेळी आपण लहान बाळाला जपतो आणि आपलं लहान बाळ कधीतरी कोणाला देत असतो जेवढा त्रास होतो तसा आम्हाला ह्या कामातही होतं. बरोबर. 3 महिने म्हणजे आम्हाला काहीही कळत नसतं. खरं ज्यावेळी मूर्ती जात असते त्यावेळी असं भरून येत असतं. आणि मग त्याच्यानंतरचे जे दिवस आहेत, आता आपण 3 महिने दिवस रात्र तुम्ही कारखान्यात असता, बाप्पाची मूर्ती, बाप्पाची सजावट, त्याचे डोळे काम असेल, त्याची रंगरंगोटी असेल, त्याचबरोबर त्याचं धोतर, ह्या सगळ्या गोष्टी आपण करतो. आणि त्याच्यानंतर जेव्हा गणपती बाप्पा प्रत्येक मंडळात किंवा प्रत्येकाच्या घरी जातो, त्याच्यानंतर जेव्हा तुम्ही कारखान्यात येता, पुढचे 7-8 दिवस तुम्हाला किती जड जातात ते यात? आता अंगावर काट्या येण्यासारखं तुम्ही प्रश्न विचारला. ज्यावेळी आम्ही गणपती जातात, कारखान्यात येतो, तेव्हा मला भास होतं की अरे इथं धक्का लागेल, अरे तिथं म्हणजे आम्ही गणपती गेले तरी बी आम्हाला ते गणपती गेल्यासारखं वाटत नाही कारखान्यात. आणि ज्यावेळी सगळं कारखाना पूर्ण असं आम्ही असं निशब्द बसतो त्यावेळी असं डोळ्यात पाणी येत असतं. बरोबर. कारण आमचं आणि बाप्पांचं जे संबंध आहेत ना, ते एक व्यवसाय नसून एक आवड. ते ज्यावेळी 3 महिने आम्हाला काहीही सुचत नसते, परंतु ज्यावेळी कारखाना पूर्ण मोकळा दिसतो ना त्यावेळेस असं भरून येतं. बरोबर. अंगावर काटे येत असतात. तुम्हाला असं वाटत असेल एखाद्या बाप्पाची मूर्ती आता तुम्ही बनवायला घेतली, तर त्याचं काम करताना असं वाटत असेल की बाप्पा मला सांगतो, अरे इथं रंग असा दे, इथं अशा पद्धतीने कर, असे थोडेसे भास होतात का कधी? होतो. आम्ही ऍक्च्युली ज्यावेळी मूर्ती बनवत असतो ना, आमच्या डोक्यात असं कन्सेप्ट असतोच असं की नाही की हे बनवायचं आहे. आम्ही साक्षात आम्ही बी म्हणतो, आम्ही पोरं आमच्या जेव्हा ग्रुपमध्ये बोलतो ना, आम्ही हे बोलतो पण अरे आपण ठरवलं नव्हतं खरं कसं झालं बघ. म्हणजे साक्षात त्यांनी घडवूनही घेतात. बरोबर. आणि आमच्या इथं स्टुडिओमध्ये एक चांगलं काय आहे की सगळे निर्व्यसनी आहेत. आम्ही कुठलेही व्यसन कुठलेही काही करू देत नाही. मंडळ जरी आलं तरी त्याला सांगतोय बाबा तुम्ही थोडं व्यसन करून आत येऊ नका. म्हणजे पाळणूक करून व्यवस्थित सगळं शुद्ध पद्धतीनं काम करतो. बाप्पांच्या पुढे जेवढं शुद्धतेनं प्रामाणिक राहील, प्रामाणिक काम करा, तुम्हाला यश भरपूर आहे. बरोबर. मंडळ पैसे देते म्हणून काम करू नका. तुम्ही एक श्रद्धेनं काम करता, श्रद्धेनं काम करा, तुम्हाला बाप्पा हे आशीर्वाद देणार आणि तुम्ही यशस्वी होणार. 100. 3 महिन्यात आम्हाला एक विशेष म्हणजे अनुभव काय येतो, आम्ही केव्हा तरी असं 2-3 दिवस जागलो तर त्रास होतो. तर आम्ही 3 महिने सकाळी 7ला काम चालू केलं की रात्री 12पर्यंत काम करत असतो. 3 महिन्यात एकही आमचाही म्हणजे माझ्या जवळ मुलं काम करतात, मी करतोय, कुठलाही त्रास निर्माण होत नाही. ही तिथून शक्ती मिळते आम्हाला. आम्ही नंतरही म्हणतो याला गणपती त्यावेळी काय बाबा त्रास झाला नाही, काय नाही, म्हणजे एक शक्ती मिळते त्याची पूर्ण. बरोबर. घडवून आणि घेतात ते तसं. येस, तुम्ही इतक्या छान पद्धतीने या प्रवासात आलात, बाप्पांनी तुम्हाला आणला असं म्हणायला काही हरकत नाही. आणि प्रत्येक वेळी सुंदर सुंदर आकर्षक अशा मूर्ती तुमच्याकडून घडवल्या जातात, घडून घेतल्या जातात. आणि या सगळ्या प्रवासामध्ये तुमचं आणि बाप्पाचं एक छान असं अतूट नातं निर्माण होतं. आणि गणपती बाप्पा म्हटलं की प्रत्येकासाठी हा जिव्हाळ्याचा विषय आहे. आणि गणपती बाप्पा घरी येणार म्हटल्यावर मंडप सजावट असेल किंवा घरातली सजावट असेल, अगदी मूर्ती एखादी ठरवण्यापासून ते घरात आणण्यापर्यंत, यामध्ये सुद्धा प्रत्येक जण अगदी छान पद्धतीने वेळ देऊन हे काम करत असतं. आणि तुम्ही मेन म्हणजे त्या मूर्तीला छान भाव देता, छान रंगरूप देता आणि ती मूर्ती प्रत्येकाच्या घरामध्ये बसवली जाते. वेगवेगळ्या भागांमध्ये आजपर्यंत आपली मूर्ती गेलेली आहे, तुमचं नाव त्यासोबत गेलेलं आहे, त्यांच्यापर्यंत पोहोचलेलं आहे. आणि मूर्तिकार म्हणून नाव आपल्याला समोर दिसतंय, याचा एक आनंद खूप वेगळा असतो. आणि जसं तुम्ही सांगितलं की बल्लू दादा ही मूर्ती खूप छान झाली, असं जेव्हा आपल्याला भक्त येऊन सांगतात, भाविक येऊन सांगतात, तीच मोठी पोचपावती आहे. तुमचा हा प्रवास असाच सुंदर पद्धतीने चालू राहू दे. आता आपण ज्या तुम्ही मूर्ती बनवलेल्या आहेत, 8 फुटाच्या असतील किंवा 10 फुटाच्या वरच्या असतील, तर त्या मूर्तींची आपण एकदा सफर करूया. म्हणजे मूर्ती कोणकोणत्या आहेत हे बघूया आणि आपल्या प्रेक्षकांना सुद्धा दाखवूया की त्या मूर्ती कशा बनल्या जातात आणि आता त्याचं काम कुठेपर्यंत चाललंय. कारण 1 महिन्यात आपला बाप्पा आपल्या घरी येणार आहे, तर आपण ते थोडं बघूया. चालेल, चला दाखव. आता आपण ज्या 2 फुटाच्या वरच्या आहेत आणि 8 फुटाच्या आतल्या ज्या मूर्ती आहेत, तर त्याचं काम आपण कशा पद्धतीने सुरू करतो आणि त्याला आपण किती वेळ देतो? आता सुरुवातीला कसं असते, लहान मूर्तीचं पहिला क्ले मॉडेल लावून घ्यायला लागतं. त्यानंतर रबर डाय असतो, रबर डाय मधून मग आपण ते कास्टिंग करतो. प्लास्टर पीओपीचे एक लेअर मारून
त्याच्यावर कात्याचं पॅचिंग करून त्यामध्ये काट्या वगैरे घालून साचा जसा आहे त्या साच्यामधून तो आपण काढून घेतो. एक गणपती सर्वसाधारण एक साचा बनल्यानंतर एक 10 ते 15-20 मिनिटांमध्ये एक गणपती तयार होतो बर पीओपीचा. याच्यामध्ये आता आपण जसं बघितलं की मोठ्या मूर्तींसाठी सगळे पार्ट्स आपल्याला वेगवेगळे बनवायला लागतात, हो. पण याच्यामध्ये एक आपल्याला प्लस पॉइंट असा आहे की आपल्याकडे डाय तयार असतो. डाय तयार असतो. हो. आता असं बघायला गेलं तर पीओपी मध्ये आता निर्बंध आलेले आहेत. सरकारनं बरोबर. सांगितलं की पीओपीच्या मूर्ती आहेत तर त्या नका वापरू किंवा बनवूच नका. तर मूर्तिकार म्हणून याबद्दल तुम्ही काय सांगाल? आणि शाडूच्या मूर्ती आपल्याला तेवढ्या सुबकतेने बनवता येतात का? कसं आहे, मोठी मूर्ती शाडूमध्ये बनवता येत नाही, पीओपी मध्येच बनवावं लागतं. आम्ही काय करतोय आता मंडळाला सांगले की बाबा थोडं जर पीओपी प्रदूषण होऊ नये म्हणून तुम्ही थोडं व्यवस्थित हाताळा, थोडं 10 दिवस विसर्जन न करता ठेवून विसर्जन करा. आणि दुसरं म्हणजे काय, आता पीओपी मध्ये बी आम्ही थोडं अल्टर करून प्रदूषण होऊ नये ह्या हिशोबानं गणपती बनवता येत आहे आता. बरं, म्हणजे आता आपण तशा पद्धतीने थोडाफार हा, शाडूचा वापर थोडं करून आणि पीओपी थोडा कमी वापरून आपण त्या मूर्ती आता बनवतो. बनवत आहे आता सध्या. बरं. आता आपण जी मूर्ती बघतो त्याच्या मागे प्रभावळ असेल, हो. हे जास्तीत जास्त आपण लाकडी प्रमाणात बघितलेलं आहे. लाकडी जास्त बनवलं जातं. बरोबर. पण आता इथं बघायला गेलं तर आपल्याकडे हे जे आहे प्रभावळ, हे सगळं माझ्या मते आपण प्लास्टर मध्येच आणि फॅब्रिक मध्ये बनवतो. बरोबर. याच्याबद्दल काय सांगाल तुम्ही? आता ही जी मूर्ती आहे ही आपली चिंचपोकळीची चिंतामणी, बर जे प्रसिद्ध आहे. हम्म. म्हणजे मुंबईमध्ये एक लालबाग आणि चिंचपोकळीचा चिंतामणी प्रसिद्ध आहे. मंडळाची जास्त ऑर्डर असते चिंतामणीला आणि लालबागला. बर आता आम्ही ह्या प्रथम गणपती बनवून घेतो हम्म. आणि जे चिंतामणीचं मागच्या वर्षी जे प्रभाव बनवलेले असते तीच प्रभाव आपण पीओपी मध्ये फायबर मोल्ड टाकून त्यामध्ये कास्टिंग करून तो सेपरेट जोडला जातो. बर हो, याच्यामध्ये म्हणजे आपण त्याला जोडकाम करतो. जोडकाम करून देतो बर. त्याला. आता याच्यामध्ये आता ही मूर्ती आपली तसं बघायला गेलं तर तयार झालेली आहे, त्याचं फिनिशिंग झालेलं आहे. बरोबर. याचं कलर काम आपण कधीपासून सुरू करतो आणि त्याला किती वेळ लागतो? त्याच्यानंतर याच्यामध्ये बारीक सारीक कोणत्या गोष्टी आहेत ज्या आपण त्याच्यामध्ये जास्त लक्ष देऊन केल्या पाहिजेत किंवा बघितल्या जातात? बरोबर. आता हे कसं आहे, ही मूर्ती पहिला आपण फिनिश केल्यानंतर प्रायमर वगैरे ज्यावेळी 1 महिना गणपती अगोदर येतो त्यावेळी आपण कलर काम सुरू करतो. बर प्रथम याला प्रायमर केलं जातं. प्रायमर केल्यानंतर मग आपण हा बॉडी कलर आपल्या पद्धतीनं करून व्यवस्थित जितकं छान दिसेल त्या पद्धतीनं बॉडी कलर तयार करून आपण बॉडी कलर दिला जातो. बर त्यानंतर मग आपण पेनगन असते लहान, पेनगनचं काम चालू होतं. त्यानं हे शेडिंग वगैरे जे कानामध्ये केसरी आहे वगैरे शेडिंग केसाचे असे आकार देत जातो पेनगन. बर पेनगनचं काम ज्यावेळी शेडिंग पूर्ण होतं त्यानंतर मग डोळ्याची आखणी चालू होते. ह्यामध्ये आता आम्ही पूर्ण करतो. डोळ्याची आखणी जे आहेत ते आमचे स्पेशलिस्ट रवी यादव म्हणून आहे. बर आमचे म्हणजे चांगले आम्हाला सहकार्य आहे. ते रवी यादव ही त्यांच्या डोळ्याची आखणी पूर्ण करून देतात. बर पूर्ण डोळ्याची आखणी ते पूर्ण झाल्यानंतर मग हे गोल्डन केलं जातं. गोल्डन पूर्ण झालं की मग आम्ही ह्याला धोतर शेला वगैरे नेसवून कम्प्लीट करून पॅकिंग करून ठेवून जाईल. बर म्हणजे याचं धोतर काम आणि शेला हे जे आहे ते आपण ओरिजिनल कापडाचं वापरतो. हो, ओरिजिनल कापडाचंच बनवतो ह्याला. बर. आता पण तसं बघायला गेलं तर आता खूप सोयी आलेल्या आहेत किंवा ऑटोमायझेशन जास्त झालेलं आहे. ब्रशिंग मध्ये पण आपल्याला पेंट ब्रश जे आहेत हो. ते वेगळ्या पद्धतीचे आलेत. मशीन गन टाइप मध्ये आपण त्याला म्हणू शकतो, हो. पेंट गन्स. पण आधीच्या काळामध्ये आपण बघत होतो की सगळ्यात जास्त आपण नॉर्मल ब्रशनच करत होतो. तर त्याच्यात आणि याच्यात काय फरक आहे आणि काम किती सोपं झालंय याच्यामुळं? अगोदर जे प्रश्न शेडिंग वगैरे करत होते ना त्याला फिनिशिंग जास्त येत नव्हतं बर आणि वेळ लागत होता. आता हे आधुनिक पद्धतीचे पेनगन आपले स्प्रे गन आल्यामुळे एक तर फिनिशिंग चांगलं येतं, पण काम हे लवकर होतं आणि बर. पाहिजे तसं आपल्याला कलर वगैरे करता येतं. बर त्यामुळे वेळ वाचतो भरपूर. त्याच्यामध्ये मग आपण कलर कशा पद्धतीने करतो किंवा कशा पद्धतीने त्याच्यात कलर भरला जातो? शेड प्रॉपर येण्यासाठी आपण काय करतो त्याला? आता पेनगन मध्ये असते ते पेनगन मध्ये आपल्याला जे बॉडी शेड असतो बॉडी शेडचे कलर असतात ब्राऊन वगैरे बर. मिक्स करून ते केले जातात. कानातला कलर कापताना कानातला केसरी त्या पेनगन मध्ये भरून तो करावा लागतो. म्हणजे वेगवेगळ्या शेडला वेगवेगळ्या पेनगन मध्ये भरून शेडिंग करावं लागतं. शेडिंग करावं लागतं आणि ते खूप सोप्या पद्धतीने सोप्या होतं आता. पद्धतीने झाले आता. अगोदर कसं ब्रशने हे करायला लागतं ते आता कमी पद्धतीने झालं. बरोबर. हो. नमस्कार दादा, नमस्कार. तुमचं नाव? मी रवी यादव. तुम्ही बाप्पाच्या मूर्तीतल्या कोणत्या भागावर काम करता? त्यात माझं काम म्हणजे सगळं गणपतीचे शेडिंग असतं सगळे. बर. बाकी कानातले म्हणा आणि शेवटी रेखणी, हा. गंध आणि डोळे
बर. म्हणजे डोळे काढताना आपण कसं आहे की तुम्ही जर त्या बाजूने जर थांबला या बाजूने थांबला तरी गणपती आपल्याकडे बघितला पाहिजे असं डोळा आला पाहिजे. बरोबर. याच्यामध्ये तसं बघायला गेलं तर बाप्पाच्या मूर्तीमधला सगळ्यात आकर्षक आणि प्रत्येक भाविकाला भक्ताला समाधान देणारा भाग म्हणजे डोळे असतात. डोळे आणि आणि ते डोळे बोलके पाहिजेत हा, बोलके पहिली पाहिजे. गोष्ट तर. बरोबर. आणि त्याच्याकडे बघितल्यानंतर तो आपल्याशी बोलतोय बोलतोय, किंवा असं आपल्या वाटलं. सगळ्या गोष्टी ऐकतोय हो. असं वाटलं पाहिजे. याच्यावर बरोबर. तुम्ही कशा पद्धतीने काम करता आणि किती वर्षापासून करता? तेच मी गेली आता 80 सालापासून गेली 40 वर्ष डोळ्याचं काम करतोय. बर. मी तर विजय गुजर मूर्तीकार होते प्रसिद्ध त्यांच्याकडे मी ट्रेनिंग घेतलं होतं. बर. म्हणजे असं ट्रेनिंग म्हणजे 2-3 वर्षच फक्त. त्यानंतर मी माझ्या स्वतःच्या कुठलंही मला शास्त्रोक्त शिक्षण कसलंही घेतलेलं नाहीये. बर. फक्त आवड म्हणून मी चित्रकला आवड म्हणून मी करतोय. त्यामध्ये आता इम्प्रूव्ह होत मी आता लेखणी सुद्धा करार करतोय की हा डोळा म्हणजे आपल्याकडे तुम्ही जरी बघता आपल्या समोर उभारला गणपती त्याच्याकडे बघितला पाहिजे असा डोळा मी काढायचा प्रयत्न करतो. आता यामध्ये जेव्हा तुम्ही डोळा काढत असता तेव्हा भरपूर वेळ त्याला दिला होय, जातो. त्याचबरोबर तो तेवढ्या बारकाईने आणि सुबकतेने काढणं होय. गरजेचं असतं. जेव्हा त्या मूर्तीचे डोळे बनतात तयार होतात तेव्हा तुम्हाला कसं समाधान मिळतं आणि त्यात तुम्ही पहिली गोष्ट काय बघता, कशासाठी कशा पद्धतीने ते डोळे केले जातात? मी आता कसं आहे मी आपल्या जो मी करतोय हे आपल्याला चांगलं वाटून उपयोगी नाही. जो बघणार आहे त्याला चांगलं वाटलं पाहिजे. बरोबर. एक म्हणून त्या दृष्टीने लोक काय त्याच्या प्रतिक्रिया देतील या दृष्टीने मी हा डोळा पेंटिंग करायचं काम करतो. बर. मला मग चांगलं वाटतंय पण तुम्हाला कसं वाटतं हे त्यांना समजलं पाहिजे खरं म्हणजे त्यांनी बरं. चांगलं म्हटलं पाहिजे त्या डोळ्यात. अशा दृष्टीने मी डोळ्याचं काम करतो. बरोबर. आणि हे खूप छान आहे कारण सगळ्यात महत्वाचा भाग आहे डोळे बाप्पाचे आणि ते बोलके असले पाहिजेत तरच प्रत्येक भाविकाला समाधान मला मिळेल. त्याच्यामुळं हो हो तुम्हाला आमच्या टीम कडून खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद. नमस्कार दादा, हा नमस्कार. तुमचं नाव? विकास ढाळे. तुम्ही कधीपासून बाप्पाच्या मूर्तीसोबत काम करताय? गेले 25 वर्ष झालं बाप्पांच्या सेवेसाठीच आहे. बर. आणि किती आधीपासून आपण काम चालू करतो हे सगळं आणि काय काम करता तुम्ही त्यात? हे 2.5 महिन्यापासून आपण काम चालू करतो आणि माझं फिनिशिंग वर्कचं काम. बर. आणि यामध्ये मग या 2-3 महिन्यांसाठी बाप्पाचं आणि तुमचं नातं कसं असतं, काय सांगाल याबद्दल? बाप्पांचं नातं आणि माझं नातं एकदम क्लोज आहे. बर. माझा स्वतःचा फॅब्रिकेशनचा व्यवसाय असून मी 2 महिने बाप्पांसाठी देतो. बर. म्हणजे 2 ते 3 महिने फक्त बाप्पांना वेळ द्यायचा आणि सुंदर अशा मूर्त्या बनवायच्या. अरे वा. तुम्हाला खूप खूप शुभेच्छा साधा सरळ टीम कडून. आपल्यासोबत अजून एक दादा आहेत, त्यांच्याकडून आपण जाणून घेऊया त्यांचं नाव काय आहे आणि कशा पद्धतीने ते मूर्तीचं काम करतात. नमस्कार दादा, तुमचं नाव? आनंद कांबळे. तुम्ही बाप्पाच्या मूर्तीचं काम कधीपासून करताय? 3 महिने झाले करताय. आणि त्यासोबत तुमचा व्यवसाय काय आहे? मी पेंटिंग काम करतोय. बर. आणि या मग पेंटिंग काम मधून या 3 महिन्यासाठी तुम्ही बाप्पा. बर. आणि बाप्पाच्या मूर्तीमध्ये तुम्ही काय करता? फिनिशिंग करतो. फिनिशिंग आणि पेंटिंगचं काम करता. ओके. तुम्हाला खूप खूप शुभेच्छा आमच्या टीम कडून. जसं तुम्ही सांगितलं की गणपती आपल्या इथला जो मंगळवारपेठचा राजा आहे मिरजेतला तो खूप प्रसिद्ध आहे आणि 21 फुटी मूर्ती आहे. तर बरोबर. त्याबद्दल काय सांगाल तुम्ही? आता आपण त्या मूर्तीच्या समोर उभे आहोत. आता हा गणपती पूर्ण तयार झालेला आहे. त्याचं आगमन सुरुवातीला लवकर असतं. बर. आता हा ट्रॉलीवर तयार आहे. बर. आता हा पूर्ण गणपती ज्यावेळी जाईल त्याच्या अगोदर 1-2 दिवस आपण पूर्ण धोतर शाल वगैरे सगळं पूर्ण कंप्लीट करून आगमनसाठी बाहेर काढला जातो. बर. हा आहे मिरजेतील प्रसिद्ध 21 फूट मंगळवारपेठचा राजा. बर. त्याच्या पूर्वी तुम्हाला मी चिंचलीचा एक गणपती आहे तो दाखवतो. चला. ओके. हा आता चिंचलीचा राजा म्हणजे चिंचलीत गेले 10-1 वर्ष हा गणपती बसवतात. बर. दरवर्षी आपल्याकडून घेऊन जातात. बर. म्हणजे दरवर्षी तिथले मंडळातले लोक आपल्यासोबत कॉन्टॅक्ट करून आपणच दरवर्षी हा हो. गणपती बनवतो. बर. किती वर्ष झाली? गेले 10 ते 12 वर्ष झाला हा गणपती आपल्याकडून घेऊन जातात. अरे वा. हीच मूर्ती ते बसवतात. चिंचलीचा राजा म्हणून फेमस गणपती आहे. बर. आणि कोणत्या आहेत आता मूर्ती? ह्याच्या पुढे तुम्हाला दाखवतो मिरजेतील पैलवान गणेश उत्सव मंडळ मेंढे बापूंचा दगडूशेठ आहे तो दाखवतो बर. तुम्हाला. आता हा मिरजेतील पैलवान शिवराज गणेश उत्सव मंडळ जी मेंढे बापू आहे कोकणी गल्लीतला हा दगडूशेठ मिरजेतील सर्वात मोठा 11 ते 12 फुटी दगडूशेठ हाही गेले 10-1 वर्ष बसवतात. हेही आपल्याकडूनच घेतात. बर. आता हा आणि हा दगडूशेठची सगळ्यात मोठी मूर्ती असं तुम्ही म्हणता? हो हो हो. आपल्या मिरजेमध्ये अशी एवढी मिरजेतील- मोठी मूर्ती नाहीये. नाहीये. सर्वात मोठी मूर्ती हीच मिरजेतील. बर. ही किती वर्ष आपण बनवतोय? हे बी 10-1 वर्ष कंटिन्यू बनवतोय आपण आता आहे. बर. आता ह्याच्या पुढे तुम्हाला मी चिंचलीचं एक मंदिरचं आहे तो मूर्ती दाखवतो चिंचलीची. आता हा जत मधील सर्वात मोठा गणपती जतचा राजा म्हणून हुबेहूब लालबागच्या प्रतिकृतीप्रमाणेच हा बनवलेला आहे. 14 फूट गणपती आहे हा.
हा आता सुट्टा आहे, ह्याच्या मागे हा परवाळ बसून पूर्ण लालबागत बनवला जातो. बर जतचा राजा म्हणून हा प्रसिद्ध आहे. बर ह्याच्या पुढे तुम्हाला मी चिंचलीच्या मायाका मंदिरच्या मूर्तीचं सांग दाखवतो तुम्हाला. आता हे जे आहे हे चिंचलीतील जे मेन मायाका मंदिर आहे हम्म. त्या मंदिरमध्येच ही मूर्ती बनवतात. ही एक नाही तर नाही म्हटलं तरी 9 ते 10 वर्ष कंटिन्यू बसवत येत आहे. बर कंटिन्यू ह्या मोठमोठ्या मूर्त्या ज्या आहेत ह्या कंपल्सरी कंटिन्यू एक 10-11 वर्ष हा हे बसवतच येत आहे. आणि ते आपणच बनवतो. आपणच बनवतो. अरे तुम्हाला वा. आता गणेश तलावचा राजा म्हणून एक आहे त्याचं तुम्हाला थोडं दाखवतो. हो आता मिरजमधील जो प्रसिद्ध गणेश तलाव म्हणजे गणपती मंदिर आहे त्यामधील मूर्ती जे पाण्यामध्ये सापडलेली ते आता आपल्या मंदिरामध्ये मिरजमध्ये प्रतिष्ठापना झालेली आहे. बरोबर त्याची हुबेहूब प्रतिकृती 11 फूट मूर्ती मिरजेतील गजवक्र मंडळ म्हणजे गणेश तलावचा राजा ते बसवतात. तीही आपण आता एक 4-5 वर्ष हुबेहूब प्रतिकृती बनवत आहे ही मूर्ती. बर आता जे गणेश तलावमध्ये जे गणपती मंदिरमध्ये जी मूर्ती आहे ना हुबेहूब तशीच बनवली जाते. मूर्तीचा आकार ही तसाच आहे हम्म. स्वयंभू आणि त्याला जे कलर रंगरुटी होते कलर काम केलं जातं काळ्या पाषाणसारखं त्याच पद्धतीने ही मूर्ती बनवली जाते. बर हा. अरे वा. आणि या सगळ्या दरम्यान जे आपण 3 ते 4 महिने बाप्पाचं पूर्ण मूर्ती बनवण्याला वेळ दिला जातो तर त्यामध्ये तुमचं आणि बाप्पाचं नातं कसं असतं? तर ज्यावेळी आम्ही सुरुवातीला काम करतो तो आनंदात असतो, पूर्ण बनवत असतो, असं पूर्ण मूर्ती भरगत असतात. आणि ज्यावेळी मंडळ येतं दादा ही मूर्ती छान झाली आहे म्हणतात त्यावेळी आम्हाला असं भरून येत असतं. म्हणजे आम्ही केलेले कामाचं पैशाच्या स्वरूपात आम्हाला काही जास्त हे वाटत नाही, परंतु जे मंडळ बोलतं ना मूर्ती छान झाली आहे दादा 1 नंबर ते आम्हाला भरून येतं. आणि ज्यावेळी मंडळ मूर्ती घेऊन जात असतात त्यावेळी आम्हाला आनंदी इतकाच असतो आणि दुःखही इतकंच असतं. कारण आम्ही बनवलेली मूर्ती जात असतात. आम्ही 3 महिने अहोरात्र रात्रंदिवस काम करत असतो जीव लावून. बरोबर ज्यावेळी जात असतात त्यावेळी आम्हाला दुःखही तितकंच होत असतं. बरोबर कारण सगळे मिळून वर्कर 5-6 जण असे काम करत असतात. आम्ही बनवलेली मूर्ती जात असते ते आनंदी तेवढाच असतो आणि दुःखी तेवढाच असतो. बरोबर. आणि या सगळ्यामध्ये आपल्या मूर्ती भरपूर लांब पर्यंत जातात, भरपूर वेगवेगळ्या भागांमध्ये आपल्या मूर्ती जातात. त्याचबरोबर मोठ्या मूर्ती आपण खूप सुंदर पद्धतीने बनवतो. हो. त्यासाठी तुम्हाला तुमच्यासोबत बाप्पाचे आशीर्वाद तर आहेतच. आहेत. त्याचबरोबर साध्या सरळच्या पूर्ण टीम कडून तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. आणि अशा सुंदर सुंदर मूर्ती तुम्ही बनवा आणि अशाच लांब लांब भागांमध्ये पोहोचू देत. कारण मिरज आणि सांगलीकरांसाठी ही खूप अभिमानाची गोष्ट आहे की आपल्या इथलेच काही मूर्तिकार जे छान पद्धतीने काम करतात आणि त्यातलेच एक तुम्ही. तुमचं नाव खूप छान आहे मोठ्या मूर्तींसाठी. आपण बघतो जेव्हा केव्हा आपण मंडळात मूर्ती आपली बसती स्थापना केली जाते त्याच्या पुढे मूर्तिकारांचं नाव लिहिलं जातं. ते बघितल्यावर सुद्धा तुम्हाला खूप आनंद होत असेल कारण लांबच्या भागांमध्ये आपलं नाव दिसतंय, आपलं काम दिसतंय आणि आपले बाप्पा दिसतात. तर त्यासाठी तुम्हाला बाप्पाचे आशीर्वाद आहेत. त्याचबरोबर आमच्या टीमकडून तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद. ओके धन्यवाद. नमस्कार.